काला करीती संत जन, काला करीती संत जन, सवे त्यांचे नारायण। वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे। शीतलाही लागे हाती, शीतलाही लागे हाती, दोष देखुनी त्या पळती। वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे। निळा मने क्षीराचा बुंद, निळा मने क्षीराचा बुंद, लागत पावे ब्रह्मानंद। वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दात तुका। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दात योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यदक्षरं मणाखेय आनंद भज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। आताभिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारली मिया। नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी। नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावे तो झालो आम्ही। नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या अखंड येऊ कामी। तुम्ही संत माझी आकडा, देठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानेन एवढा होईन मी। बोला विठ्ठला 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 काला करीती संत जन, सवे त्यांचे नारायण। वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे। प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत अध्वर्यू जगद्गुरु तुकोबारायांचे लाडके सदशिष्य, विप्रवर द्विजोत्कुलोत्पन्न, नगर जिल्ह्याचं वैभव, पिंपळनेर क्षेत्र निवासी भक्त निळोबाराय यांचा 3 चरणाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठला अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, माझे असणारे गुरुवर्य मृदंग सम्राट गंभीरजी महाराज अवचार गुरुजी, त्यांची जी शाखा आहे, गुरुकुल आहे, संस्था आहे, भक्ती गुरुकुल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा उत्सव चालू आहे। मला वाटतं 8-10 दिवसामध्ये वेळेवर नियोजन झालं, पण संबंध आळंदीमध्ये याचे पोस्टर्स असतील, प्रत्येकाकडे बॅनर्स असतील, ऐकणारे श्रोतूवर्ग दुरून दुरून येतोय। आणि खरं तर आनंद या गोष्टीचा आहे मायबाप हो, की लहानपणापासून त्यांच्याकडे मी शिकलो, सोबत राहिलो। आता मला नेहमी लोकांचे फोन येतात कीर्तनाच्या माध्यमातून, तुम्ही गुरुजीसोबत असता नसता, आणि काही काही फोनवर लोक चर्चा करतात, गुरुजी या देशात आहे, त्या देशात आहे, तिकडं वाजवायले, त्यांच्या साथीला बसले ते। पण मला आनंद या गोष्टीचा आहे, गुरुजी, मी नेहमी म्हणायचो गुरुजी एक दिवस तुमचं संबंध भारतामध्ये ना होणार, कारण की गुरुजीचा जो पडता काळ होता, पडता काळ कळतो का तुम्हाला? त्यावेळेस जवळचे माणसं गैर होतात, जीव लावणारे माणसं परके करतात, तो काळ आम्ही गुरुजीसोबत घातलेला आहे। त्या काळात आम्ही गुरुजीचा म्हणजे थोडक्यात बोलायचं तर जो प्रतिकूल काळ होता परमार्थातला, त्या काळात गुरुजीच्या सोबत खांद्याला खांदा लावून राहिलो। आत्तापर्यंत 10-12 वर्ष अध्ययन केलं, सोबत राहिलो, आणि त्यांची प्रामाणिक इच्छा होती मला, मी त्यांच्याकडे खूप दिवस मृदंग वगैरे शिकलो, पण ते म्हणायचे बाळा तुला काय पकवाय जमत, पण माझा विश्वास होता गुरुजी कधी ना कधी येईल, कधी ना कधी येईल। ते म्हणले बाळा तुला जमणारच नाही, एवढी गॅरंटी ते माझ्याबद्दल घ्यायचे, कारण की माझी तयारी तशी होती ना। आता काय बोलायचं, लोक म्हणतात तुम्हाला ते जमलं नाही, गायन जमलं नाही, पण कीर्तन काय असतं माहिती का, ज्ञानोबारायची कृपा झाल्यानंतर अशक्य असं काहीच नाही। मी नेहमी सांगत असतो, अरे ज्ञानोबारायवर विश्वास पाहिजे। आणि गुरुजीबद्दल मी नेहमी आज खरं तर
कीर्तन करण्याची अशी मानसिकता नाही, कीर्तन करावं काहीतरी कोणीतरी, म्हणजे काय असतं, माणसांची आठवण येते. आता नेहमी आळंदीला आलं की इकडे येऊच वाटत नाही, कारण की ज्यांनी मला लहान भावासारखा जीव लावला ते आमचे रामभाऊ, ज्यांनी मुलासारखं सांभाळलं ती आमची आई. कधी मी रात्री अपरात्री यायचो 2 वाजता 3 वाजता, मी कधीच उपाशी नाही राहिलो माय बाबा. पण माणसं निघून जातात, आठवणी कायम राहतात. पण हरकत नाही, आमचे भाऊ गेले आणि गुरुजीला भावाच्या रूपानं आमचे मच्छिंद्र बाबा कुंभार प्राप्त झाले. काय असतं, एक ना एक माणूस आयुष्यातला वजा होतो, एक ना एक अधिक होत असतो. पण आयुष्यात ही प्रेम करणारी मंडळी आणि गुरुजीचं भारतभर नाव आहे. मग ते झी टॉकीजचं माध्यम असेल, मला तुम्हाला सांगायला अभिमानाने ऊर भरून येतो, सवयी गंधर्व महोत्सवात, सवयी जागतिक कीर्तीचा आता 11 परवापासून चालू होतोय पुण्यातला, त्याचं बैठक व्यवस्थेचं तिकीट 10-10 हजार रुपये असतं कैलासराव. त्या सवाई महोत्सवामध्ये आपल्या जिल्ह्याचं वैभव गुरुवर्य गंभीर महाराज अवचार त्यांनी 3दा साथ केली. याही वर्षी त्यांचा नंबर आहे मायबाप. ही गौरवाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायात काय असतं माहितीये का, कोण किती मोठे, कोण किती मोठे ते असण्यापेक्षा थोरपणा पराची सांडीची उत्पत्ती आघवी विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. आणि त्यांनी सांगितलं, महाराज तू कोणतं कीर्तन करतो? म्हणलं गुरुजी कोणतं टाका. म्हणले समाधी सोहळ्याचं कर. म्हणलं सोहळा वगैरे काही येत नाही गुरुजी, जसं आलं तसं बोलण्याचा प्रयत्न करेल. मी आपला मराठवाड्यातला कीर्तनकार, इकडं आळंदी तीर्थ, इकडं चांगले चांगले मोठमोठाले मातब्बर कीर्तनकार असतात, हरकत नाही माय बाप हो. अतिशय गुरुजीच्या नियोजनात उत्सव चालू आहे. कार्यक्रमाला श्री संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मच्छिंद्र बाबा कुंभार, बाबांचंही सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं, त्यांचा सर्व भक्त परिवार, त्यांचे सर्व सहकारी कीर्तनाला उपस्थित, ज्यांनी सुंदर अशी चाल गायली ते मराठवाड्याचं भजन वैभव, ज्यांनी भजन ताल काय असतो, खंड काय असतात, सम काय असती, मात्रा काय असती, ते आमचे परम आदरणीय तीर्थस्वरूप पद्माकरांना, पेवेकरांना. अण्णा आले, परत आमचे देवानंदजी दादा घुगे, भिकाजीराव मुंडे, मंगेशजी हरण, तिरुवांना असतील, विश्वनाथदाजी असतील, शिवा असेल, कैलासराव, ही सर्व मंडळी. मृदंगाचार्य आमच्या गुरुजीचे शिष्य, पटशिष्य असणारे महेशदादा डोके, उत्कृष्ट असं ज्यांचं वादन आहे. सुरेश नाना असतील, सापडगावकर मंडळी, पुणेकर मंडळी, लातूर उदगीरकर मंडळी आहे की नाही. आमच्या भगिनी, मोठ्या ताई, माझे परममित्र अर्जुनदादा केंद्रे. खरं तर स्ट्रॉंग वुमन काय असते, स्ट्रॉंग म्हणजे सहकारी गेल्यानंतर, जीवनातला सखा सोबती जीवनातून निघून गेल्यानंतर काही काही माणसं खचून जातात. पण खचून जायचं नसतं, पुण्याने नव्याने उभारी घ्यायची असते. मला वाटतं अर्जुनदादा गेले 3-4 वर्षापूर्वी, 2020-19ला गेले, बरोबर आहे ना. हां, 4 वर्ष झाले. त्या काळात अतिशय म्हणजे त्यावेळेस एवढं उहापोह नव्हता, महाराष्ट्रभर कीर्ती नव्हती ताईची. पण त्या गेल्यानंतर ताईने एक महाराष्ट्रभरात, आमच्या शेनगावला वर्षाला 2-3 ताईचे कीर्तन असतात, कथा असतात, आणि आम्हाला अभिमान आहे. मला तुम्हाला खरं सांगू का, प्रत्येक माता माऊल्यांचा अभिमान आहे आणि प्रत्येकानं असं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आणि एकदा का माणसाला रिवर्स माणूस गेअर पडला की माणसं खचून जातात. तो नैराश्य विनटला, डिप्रेशन, गोळ्या, झोप न येणे, धरधर घाम सुटणे ते. पण ताईनं सगळ्या गोष्टीवर मात करून आज महाराष्ट्रच नव्हे भारतभर ज्या बाईचं नाव आहे, ताईचं नाव आहे, त्या आमच्या अंजलीताई केंद्रे. अतिशय गोड व्यक्तिमत्व, प्रेमळ मितभाषी स्वभाव आहे. ताईच्या घरी 1-2दा दादा असताना जाण्याचा योग आला. अतिशय गोड परिवार आहे मायबाप हो. भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, आणि आज ज्यांचं प्रमुख आकर्षण आहे ते आमच्या जिजी खुर्चीवर बसल्यात. जिजीला मी ओळखलं, आमच्या रेवबाई काटे. जिजीसाठी जोरदार टाळ्या होत्या. आम्हाला टाकायची होती संस्था गुरुजीला 2011 साली. त्यावेळेस जिजीचं बांधकाम चालू होतं. मग बांधकाम झालं, मग संस्था जवळपास 4-5 वर्ष ज्या जागेत राहिली, 5-7 वर्ष, ती जागा ज्यांनी दिली, म्हणजे मोबदला व्यवहार हा वेगळा, फक्त त्यापुरता तेवढ्यापुरता, पण गुरुजीला मुलासारखं जपलं. ती पुण्यातली अतिशय धनाढ्य व्यक्ती असणारी आमच्या रेवबाई काटे, म्हणजे उर्फ जिजी. अतिशय आईसारखं प्रेम केलं. जिजी कधी पुण्यात गेलो की आम्ही खायला प्यायला राहायला, आणि अतिशय गोड. ज्यांची इथं वास्तू आहे बाजूलाच गुरुजीच्या घराच्या पाठीमागं, आज जिजी पण आहेत. भरपूर दिवसानंतर जिजीच्या दर्शनाचा योग आला. कोरोनानं माणसं दुरावले हो. कोरोनाच्या काळात माणसं दूर गेले, दुरावल्या गेले, पण जिजींना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं हे विश्वमाऊली ज्ञानराजा चरणी प्रार्थना. आमचे सुरेश नाना, नाना म्हणलं, नाना काय कीर्तन करायचं, तू उभा तर आहे. म्हणले मी आहे तिथं बसलेला. सगळी मंडळी ही आमचे बाबा असतील,
सर्व सहकारी भक्ती गुरुकुल चॅनलच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा संबंध भारतभर बघण्यात येणार आहे. कोणी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही पहा. हा सोहळा तुम्हाला धावपळीमध्ये अनुभवता येत नसेल आला तर घरी गेल्यानंतर यूट्यूबला प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, चॅनल्स आहेत, उपलब्ध आहेत. सबस्क्राईब करा, घंटी दाबा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे कीर्तन, हरिपाठ, हा विश्वमाऊली ज्ञानराजाचा सोहळा तुम्हाला आपल्या डोळ्याने उपभोगता येईल मोबाईलच्या माध्यमातून. हे भक्ती गुरुकुल चॅनल हे सर्व आणि संत गोरोबा काका पायी दिंडी सोहळ्याचे सर्व सहकारी, विद्यार्थी असतील, टाळकरी असतील, सर्व भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुषवर्ग, ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली ते माझे परम मित्र. खरं तर आमचा धनुदादा देखील या काळातून जगातून निघून गेला. अतिशय गोड व्यक्तिमत्व आमचा धनु पवार आणि आमचे दीपक अण्णा पवार, त्यांची साऊंड सिस्टीम आहे. ढोक बाबाचं कुठेही रामायण असू द्या, किती मोठा महाराष्ट्रातला जितका मोठा सप्ता, नीट ऐका, महाराष्ट्रातला जितका मोठा सप्ता तिथं एकच साऊंड सिस्टीम प्रामुख्याने असते. त्यांचं नाव म्हणजे दीपक अण्णा पवार कोळपेवाडीकर. ढोक बाबाचं रामायण असू द्या, सद्गुरू जोग महाराज शताब्दी असू द्या, तिथं सुद्धा दीपक अण्णांचा साऊंड. हे माणसं मातबर आहेत माय बापू. तुम्ही म्हणा साऊंडवाले एवढे भारी, ऐकणारे एवढे भारी, पालखीवाले एवढे भारी, सहकार्य करणारे एवढे भारी, त्याचं एक कारण आहे माय बापू. ज्या व्यक्तीने हे आयोजन केलं ती व्यक्ती काय सामान्य नाही ना. मी सांगितलं गुरुजी आमचे अतिशय कोणतीही ओळख असू द्या, कोणतं काम असू द्या, आणि अभिमान आहे. त्याच्यापेक्षा अभिनिवेशात्मक बोलायचं जर झालं तर आपल्या मराठवाड्यातले आहेत, आपल्या शिवभाऊ आहेत आणि आपले जवळचे आहेत, आणि त्यांना इथं आल्यानंतर हक्काचं आहे. आळंदीत खरं तर मी नेहमी सांगत असतो, अण्णा या कार्तिकी वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये बॅग ठेवायची तर अडचण आहे. कोणी ओळखी नाहीत. आता आपल्याला 10 वर्ष राहिल्या म्हणून कोणी ओळखतं, पण हक्काचं घर झालं आमचं. घर म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे, हक्काचं. कधी या, राहा, खा, फिरा. काय असतं माहिती आहे का, हे माणसं जोडत चालायचं असते, शृंखला असते, प्रत्येक सख्यत्व जोपासायचं असतं. हा ज्ञानोबारायचा समाधी सोहळा, खरं तर काल्याचा अभंग, समाधी सोहळ्यानिमित्त हे काल्याचं कीर्तन. वाक्यनीट ऐकलं का? समाधी सोहळ्याच्या निमित्तानं काल्याचं कीर्तन. फुलाची उधळण करायची. खरं तर फुलं समाधी सोहळ्यामध्ये तुकोबारायच्या बिजेला वगैरे टाकतात, ज्ञानोबारायच्या सोहळ्याला देखील टाकतात, पण वेळ अशी ठरलेली नाही. ज्या वेळेस आपल्याला थांबावंसं वाटलं त्या वेळेस आपण काय करायची, फुलाची उधळण करायची. विश्वमाऊली ज्ञानोबाराय, थोडं काला बाजूला ठेवतो. विश्वमाऊली ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणाचा विषय. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणाचा विषय. अरे जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेओ निधाले, तयाचे आले शांतीचे पल्लव नवे. ज्ञानोबारायच्या भूमीमध्ये आमचे पंजोबा गुरुवर्य गाथामूर्ती, ज्यांनी गाथा मंदिराची संकल्पना केली ती आमचे पंजोबा गुरुवर्य माधवबाबा मगर सुरजखेडकर. गाथा नवनीत, सदाचार मकरंद. बाबा म्हणायचे, अरे आळंदीचे एका वाक्यात जर व्याख्या करायची झाली तर ये अलंकापूर का कंकर भी शंकर आहे माय बापू. आळंदीचा दगड पण काय, भगवान आहे, देव आहे, देव स्वरूप आहे, आणि तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र. भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. ज्ञानोराजाची ही भूमी आहे, ही त्याग्याची भूमी आहे, ही योग्याची भूमी. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली. माऊलीबद्दल प्रत्येक साहित्यकारानं, प्रत्येक संत साहित्यकारानं, प्रत्येक ग्रंथकारानं, प्रत्येक संतांनी ज्ञानोबारायचं तोंड भरून कौतुक केले. अण्णा कोणी विवेका सागरा म्हटलंय, कोणी साधकाचा बायबाप म्हटलंय. अहो इतकं इतकं इतकं, पण काय माहितीये का, कीर्तनकार फक्त ज्ञानोबाराय चरित्र सांगण्याचं सुरुवात झालं की ज्ञानोबाराय असं रडेपर्यंत सांगतात. त्याहीपेक्षा वेगळे ज्ञानोबाराय जगात आहेत.